नमस्कार मित्रांनो. आपण गेली 12 वर्ष एक अतिशय विलक्षण कार्यशाळा घेतो आणि त्या कार्यशाळेचं नाव सप्तचक्र शुद्धिक्रिया. हजारो लोकांनी या कार्यशाळेच्या मार्फत त्यांच्या आयुष्यामधल्या अडकलेल्या परिस्थितींना मात करायला शिकलेले. त्यांच्या आयुष्यातल्या कितीतरी अडचणी या सगळ्या कार्यशाळेनी सोडवल्यात. एक मार्ग मिळालेला आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील सप्तचक्र शुद्धिक्रिया जुलै महिन्यामध्ये होणार आहे. 24 तारखेला पुण्यामध्ये ह्याचं पहिला फ्री फर्स्ट सेशन आहे आणि 2 तारखेला मुंबईमध्ये ह्याचं पहिलं फ्री सेशन आहे. सो ह्यावर्षी सप्तचक्र शुद्धिक्रियेमध्ये असा काय फरक आहे? जसं जसं आपण ह्या 7 एनर्जी सेंटर्सबद्दल अभ्यास करतोय, ह्याच्याशी रिलेटेड आणखीन खोल जातोय, तसं आपल्याला लक्षात येतं की ही 7ही एनर्जी सेंटर्स जी आहेत ह्याचं आपल्या आयुष्याशी कुठे ना कुठे काहीतरी रिलेशन आहे. म्हणजे एखादं चक्र पैशाशी रिलेटेड आहे, एखादं चक्र स्वास्थ्याशी रिलेटेड आहे, एखादं चक्र आरोग्याशी संबंधित आहे, एखादं चक्र आपल्या रिलेशनशिप्सशी संबंधित आहे. सो आपलं आणि त्या सगळ्याची कनेक्टिव्हिटी डिफाईन करणारं चक्र. पण या सगळ्यावरती अभ्यास करत असताना आम्हाला हे जाणवलं की एकच चक्र पैशाशी संबंधित नाही आहे. खरं तर आपला पैसा, आपली श्रीमंती, आपली समृद्धी, आपला सक्सेस रूट जो आहे, आपला जो पाथ आहे सक्सेसचा, याला ह्या सगळ्या 7ही चक्रांचा याच्यावरती संबंध आहे. म्हणजे आपले रिलेशन्स बऱ्याच वेळेला आपली पैशाची डेस्टिनी डिफाईन करतात, पण हे आपल्याला माहितीच नाही आहे. आपण उलटं गणित करतोय. आपल्याला पहिलं वाटतं की पहिले पैसे येऊ देत, मग रिलेशनशिप्स वगैरे बघूया. बट इन रिॲलिटी कधी कधी उलटं असतं. आपलं पीपल रिलेशन जे आहे, आपलं एक्सप्रेशन जे आहे, आपण लोकांशी कसं कनेक्ट करतो, हे नुसतंच आपल्या आयुष्यातले रिलेशनशिप्स नाही तर आपले करिअरमधले अडथळे देखील डिफाईन करत असतं. आपली डिसिजन मेकिंग एबिलिटी जी आहे ना, ही डिसिजन मेकिंग एबिलिटी फक्त कुठला तरी इन्व्हेस्टमेंटच्या डिसिजन घेण्यापुरती मर्यादित नाही आहे किंवा मी हे घेऊ का ते घेऊ इथपर्यंत नाही आहे. इट डिफाईन्स युअर फायनान्शियल डेस्टिनी. सो असं ही प्रत्येक चक्र, आपल्या आयुष्यामध्ये असलेले पैसे, आपली करिअरमधली ग्रोथ, आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य, आपली समृद्धी बेसिकली डिफाईन करणारी चक्र. सो ह्यावर्षी आपण ज्यावेळेला सप्तचक्र शुद्धिक्रिया अनुभवणार आहे, आपण ही 7ही चक्र वी आर गोइंग टू अंडरस्टँड देम फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्रॉस्पेरिटी, फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ मनी, फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ अचीवमेंट्स. सो प्रत्येक चक्राचा काय रोल आहे विथ दिस. कारण नुसतं एखाद्या ॲस्पेक्टवरती काम करणं आपल्या पैशाच्या एनर्जीला अर्धवट ठेवणारी गोष्ट आहे. सो ह्याला सगळ्या अँगल्सनी परिपूर्ण करण्याकरता म्हणून आपण ह्यावर्षी सगळ्या चक्रांच्या थ्रू प्रॉस्पॅरिटीला कसं अलाइन करता येईल ह्या अंडरस्टँडिंगनी सप्तचक्र शुद्धिक्रिया करणार आहे. सो ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट आहे, 26 तारखेला पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेज हॉल, इंजिनिअरिंग मॉडर्न कॉलेज हॉल जो आहे डेक्कनवरती, तिथे संध्याकाळी 6:30 वाजता याचं फर्स्ट फ्री इंट्रो सेशन होणार आहे पुढच्या रविवारी. सो डेफिनेटली या, इट इज फ्री अँड ओपन फॉर एव्हरीबडी. सो पहिल्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे, आपण ॲनालिसिस करणार आहे. आपलं आपल्याला कळू शकतं, हो एक अशी पद्धत आहे ज्याच्याने आपल्याला कळू शकतं की आपलं कुठलं एनर्जी सेंटर वीक आहे आणि कशावरती मला खरंच काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून माझ्या आयुष्यातला हा जो प्रॉस्पेरिटीशी होणारी अलाइनमेंट आहे ही आणखीन सहज होऊ शकते. सो 26 तारखेला पुण्यामध्ये आणि 2 तारखेला 2 ऑगस्टला मुंबईमध्ये दादर ईस्टला BN वैद्य हॉल जो आहे किंग जॉर्ज स्कूलचा, त्या हॉलमध्ये संध्याकाळी 6 ते 9 आणि पुण्यामध्ये 6:30ला हा प्रोग्राम सुरू होईल. सो या व्हिडिओबरोबर ह्याचे डिटेल्स देखील असतील. यू कॅन कम डिरेक्टली. बुकिंग्सची काहीच गरज नाही आहे. सो ज्यांना ज्यांना ह्या प्रक्रियेमध्ये उत्सुकता आहे, हे जाणून घेण्यामध्ये उत्सुकता आहे, त्यांनी अवश्य ह्या सेशन्सचा लाभ घ्यावा. थँक्यू.